शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी अशा कुणालाही आंदोलन मोर्चे काढण्याची तसंच विरोधी भूमिका मांडण्याची पूर्ण मुभा असून विरोधकांवर मनमानी पद्धतीनं किंवा आकसानं कारवाई केली जाणार नाही आणि विशेष जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणारा पूल जुना झाल्यामुळे तोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे रहिवासी, प्रवासी, रुग्ण, विद्यार्थी आणि नोकरदार यांची गैरसोय होऊ नये यासाठी एल्फिन्स्टन पुलाबरोबरच करी रोड आणि लोअर परळ पुलाला जोडणारा वेगळा समांतर असा पूल उभारण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती 30% कमी कराव्यात अशी मागणी विधान परिषदेमध्ये करण्यात आली। यासंदर्भात सिडको अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 13 जलतरण तलावांपैकी 12 तलाव ठेकेदाराला चालवण्यास देण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यापैकी 11 तलाव ठेकेदाराला हस्तांतरित करण्यात आले असून 1 तलाव हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते। त्यापाठोपाठ आता नगरविकास विभागानं देखील महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या अखत्यारीतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दक्षता घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंत ज्यांची मतदार यादीमध्ये नावं आहेत त्यांना मतदान करता येईल। त्यानुसार 1 जुलैची अंतिम केलेली मतदार यादी विचारात घेऊन मतदार संख्या, मतदार केंद्र, मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकीचं नियोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले। बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हाती घेतलेली मतदार याद्यांची तातडीनं विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। मोहीम राबवण्यासाठी जी वेळ निवडण्यात आली त्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। ही मोहीम संविधानिक आदेश असल्यानं त्याच्यावर बंदी घालणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। 1 जानेवारीपासून सोन्याचे दर 27% वाढलेले आहेत। 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा 1 जानेवारीचा दर हा 76,612 रुपये होता। त्यामध्ये 20,884 रुपयांची वाढ होऊन 97,046 रुपयांवर सोनं पोहोचलंय। चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झालेली आहे। मध्य रेल्वेनं नवीन पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक या सेमी हायस्पीड मार्गासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण केलाय। कागदोपत्री त्रुटींची छाननी करून हा अहवाल आठवड्याभरात रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे। स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच्या निविदा प्रक्रियेला 6 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। तांत्रिक आणि आर्थिक पडताळणीच्या निकषानुसार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि या प्रक्रियेला साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी लागणार असून पुणेकरांच्या दृष्टीनं मेट्रोचं आणखी एक पाऊल पुढे पडलंय। सीएसएमटी ते जालना धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। यासाठी 27 ऑगस्ट हा मुहूर्त निश्चित झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सुट्टीच्या कालावधीमध्ये बस सेवेला अल्प प्रतिसाद मिळत असल्यानं हा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरू केलेल्या बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून पीएमपीच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे। गेल्या 6 महिन्यात 20 लाख रुपये महसूल जमा झालाय। मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर 6,555 घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार करण्यात आलाय। त्यापैकी 2,167 बस बेस्ट उपक्रमाच्या सेवेमध्ये दाखल झाल्या असून उर्वरित बससाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे। येत्या 4 ते 5 वर्षात बेस्टच्या ताफ्यामध्ये किमान 10,000 बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं रस्त्यांची चाळण झाल्यानं महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। खड्ड्यांकडे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं आणि खड्डे बुजवताना दर्जा न ठेवणाऱ्या महापालिकेच्या 26 कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंत्यांनी नोटीस दिली आहे। मिठी नदी गाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमून तब्बल 3.5 लाख फोटो तपासासाठी दिलेले आहेत। या घोटाळ्यातील दोषींना सोडणार नाही, सर्वांना चौकशीच्या फेऱ्यात आणलं जाईल। तसंच निविदांवर बाहेरून नियंत्रण ठेवणाऱ्या अदृश्य शक्तींचाही तपास करून कारवाई केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पुणे तसंच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसराचा समावेश करण्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द ही 1.65 चौरस किलोमीटर क्षेत्रफळानं वाढणार आहे।
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा चांगल्या असल्यानं रुग्णालयामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील रुग्ण उपचारासाठी येतात। त्यामुळे महापालिका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्यानं वाढतोय। जुलै 2024 ते जून 2025 या दरम्यान बाह्य रुग्ण विभागात 17,87,019 रुग्णांनी उपचार घेतले। यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील सरासरी 30% रुग्ण असल्याचं आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवड इथल्या पिंपळे सौदागर इथे वेस्ट वंडर वर्ल्ड या थीम पार्कचं बांधकाम सुरू आहे। हा प्रकल्प भंगार आणि टाकून दिलेल्या साहित्याचं शाश्वत कलाकृती आणि मनोरंजनाच्या जागांमध्ये रूपांतर करण्यावर केंद्रित आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या क्रेडिट हस्तांतरणासाठी महत्त्वपूर्ण असलेले अपार आयडी काढण्यात न आल्यानं 8,375 विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आलेले नाहीयेत आणि त्यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील 17,503 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय। त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवताना अडचणींचा आता सामना करावा लागतोय। राज्यात 11वीसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये दुसऱ्या फेरीच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे। त्यासाठी 10 जुलैपर्यंत संध्याकाळी 8,117 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। धाराशिव परंडा तालुक्यातील शिरसगाव गावामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून लाईटचा खेळखंडोबा सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून लाईट गेल्यामुळे गाव अंधारात आहे आणि या संदर्भात महावितरणाला अनेक वेळा अर्ज विनंती करून देखील या लाईटच्या समस्यांपासून मात्र सुटका झालेली नाही आणि त्यामुळे समस्यांवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। मोंढा नाका ते बाबा पेट्रोल दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये 229 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामं आणि जाहिरात फलक निष्कासित करण्यात आलेत। या कारवाईमध्ये 350 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता। कराड तालुक्यातील भुरभुशी इथे खडी नावाच्या शिवारात रात्री वाहन चालकांना बिबट्याचं दर्शन झालं। वाहनाची लाईट पाडत बिबट्याला कॅमेऱ्यामध्ये कैद केलं असून या बिबट्याचा वनविभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी होती। शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये गैरव्यवहार केल्यास कठोर कारवाई होणार आहे। यामध्ये सामील असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन विशिष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलंय। तर आणखी 2 अधिकाऱ्यांना येत्या 8 दिवसात निलंबित केलं जाणार आहे। पुण्यातील 2 कुख्यात गुन्हेगारांना नगर शहरातील क्लेरा ब्रोस शाळेमध्ये सापळा रचून कोतवाली पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 4 पिस्तुलं, 34 जिवंत काडतुसं, 3 मोबाईल आणि 4 चाकी स्विफ्ट वाहन असा तब्बल 8,66,000 रुपयांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आलाय। जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ एका हॉटेल मालकावर अज्ञातानं गोळीबार केला। हॉटेल मालक यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याला जळगावच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। तर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईला सुरुवात केली होती। बीडच्या माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं माजलगावमध्ये ही कारवाई केली आहे। आमदार अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका स्वयंघोषित कामगार नेत्यानं 10 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचं बोललं जातंय। किरण घोडकेला 10 लाख रुपयांची खंडणी घेताना पकडण्यात आलंय। सध्या घोडकेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। मीरा भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देणारा मोर्चा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाल्यानंतर मराठी माणसांचं कौतुक आणि आभार व्यक्त करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरचा दौरा करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय।